मित्रांनो, परत एकदा मी हा विषय घेऊन आलो आहे. त्याच्या मागचं कारण काय? प्रतिक्रिया तशी आली आहेत. मी जे काय माझे विषय मांडलेत, माझं मनोगत मांडलं, त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यामुळे मला हे व्हिडिओ बनवणं भाग पडलेलं आहे. मित्रांनो, मी ते सार्वजनिक केले नव्हते. जे काय माझे एपिसोड होते, जे काय मी शृंखला घेऊन आलो होतो, मी आणि माझं संघर्ष, ते सार्वजनिक नाही केलं होतं. ते काही मर्यादित व्यक्तींपर्यंत मी पोहोचवण्याचं काम केलं होतं. आणि त्यांना त्या माझे विचार, मला जे काय माझे संवाद आहेत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले असणार. नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय? बोलायचं काय? मी आणि माझा संघर्ष. मित्रांनो, परत एकदा मी हा विषय घेऊन आलो आहे. त्याच्या मागचं कारण काय? प्रतिक्रिया तशी आली आहेत. मी जे काय माझे विषय मांडलेत, माझं मनोगत मांडलं, त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यामुळे मला हे व्हिडिओ बनवणं भाग पडलेलं आहे. मित्रांनो, मी ते सार्वजनिक केले नव्हते. जे काय माझे एपिसोड होते, जे काय मी शृंखला घेऊन आलो होतो, मी आणि माझं संघर्ष, ते सार्वजनिक नाही केलं होतं. ते काही मर्यादित व्यक्तींपर्यंत मी पोहोचवण्याचं काम केलं होतं. आणि त्यांना त्या माझे विचार, मला जे काय माझे संवाद आहेत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले असणार. त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत मी कोणाचाही खुलासा केला नव्हता, कोणाचाही नामनिर्देश केला नव्हता, कोणाचाही उल्लेख केला नव्हता, कोणाचं नाव घेऊन सुद्धा मी सगळं मोघम बोललो होतो. इनडायरेक्टली बोललो होतो, मोघममध्ये कोणाचा उल्लेख केला नव्हता. आणि असं असून सुद्धा, असं घडून सुद्धा, जर त्याला सार्वजनिक केलं जाते, तर मला सार्वजनिक बोलावंच लागेल. आणि त्या सार्वजनिक मंचावरती तो विषय मांडावाच लागेल. मित्रांनो, लक्षात घ्या. कारण त्या सार्वजनिक मंचावरती ज्यांच्यापर्यंत मला हा विषय पोचवायचा होता, त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा लोक आहेत. सो ह्याच्यावरती, त्या मंचावरती इतरसुद्धा सदस्य आहेत. तर त्यांच्या मनात कुठेतरी शंका कुशंका निर्माण होऊ नये माझ्याबद्दल, म्हणून हा मी आता विषय घेऊन आलो आहे. मित्रांनो, तुम्ही आता असं काय म्हणाल, असं काय घडलं? मित्रांनो, ज्यावेळी मी हे व्हिडिओ बनवलेत, त्यावेळी मी काय केलं आहे, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या आप्तांसाठी माझं काय योगदान आहे, ते मी समोर ठेवलं. हा प्रश्न का उपस्थित राहिला, माझ्यासमोर आला? योगदान. कारण एका सदस्याने त्याचा उल्लेख केला, तुझं योगदान काय आहे, तुझं योगदान काय आहे. मी त्यावेळी जास्त त्याला प्रतिक्रिया दिली नव्हती. मी राहिलो, थांबलो, शांत बसलो आणि वेळ घेतला, विचार केला, बघूया काय परत प्रतिक्रिया येते का. पण चिडीचूप, कारण कोणाला काय पडलेली नाही. माझ्या मनाला काय लागेल, माझ्या मनाची अवस्था काय होईल, याच्याशी कोणाला काही लेणं देणं नाही, हे मी समजून चुकलो. मग मी का विचार करू? तरीसुद्धा मी विचार केला मित्रांनो, तरीसुद्धा मी विचार केला. आणि मी ते सार्वजनिक न करता मोघम बोललो, कोणाचा उल्लेख न करता मोघम बोललो. आणि जे काय प्रतिक्रिया आली होती, ती वैयक्तिक पातळीवरती आली होती. आणि वैयक्तिक पातळीवरती मी त्याला रिप्लाय दिले होते. मग तिथपर्यंतच तो विषय थांबायला हवा होता. मी तिथे पूर्णविराम दिला होता त्या विषयाला. कारण बोलून काही अर्थच नाही मित्रांनो, बोलून अर्थच नव्हता, म्हणून मी तिथे पूर्णविराम दिला होता. मग तिथे तो विषय थांबायला हवा होता, पण तो सार्वजनिक केला गेला. म्हणून मी आता हे काही भाग घेऊन आलेलो आहे परत एकदा. ते मला भाग पडलेलं आहे समोरच्या व्यक्तींनी. आता कोण काय काय भाग पडेल, त्याची मर्जी. त्यांना जर कळलं नसेल, आणि मित्रांनो, जे काय मी माझं वक्तव्य केलं आहे ना, जे काय मी माझा संवाद साधले, ते काही अंशच आहे, सर्वच नाही मी मांडलेलं आहे, काही अंशी मांडलेलं आहे. हे जर मी 100% ठेवायला गेलो ना, तर सर्व काय होईल, कल्लोळ निर्माण होईल, सर्व डामाडोल होऊन जाईल.
लक्षात आलं का मित्रांनो? ते जर सर्व मांडायला गेलो तर मी, पण काही अंशी मी मांडलं होतं. पण शेवटी सार्वजनिक ते करण्यात आलं त्या मंचावरती. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणून आता मी काय केलं आहे, प्रयोजन केलेलं आहे आणि हा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो काय विषय आहे तो, की आरोप लावले गेले, माझ्यावरती आरोप लावले गेलेत. आणि काय आरोप लावण्यामध्ये आणखीन मला एक माझी अक्कल, माझी अक्कल दाखवण्यात आली, माझी लायकी दाखवण्यात आली, माझी कुवत दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या वडिलांनी दिलेले जे 3 मंत्र आहेत ज्याचा मी उच्चार यूट्यूब चॅनलवरती वास्तवावर बोलू काहीतरी, सनातनी वास्तव किंवा ह्या माझ्या बोलायचा तरीका आहे, ह्या चॅनलवरून मी वेळोवेळी केलेले आहेत. त्या गोष्टीचा उल्लेख, माझ्या वडिलांच्या 3 मंत्रांचा उल्लेख अगदी सार्वजनिक ठिकाणी किंवा वैयक्तिक ठिकाणी कोणावर चर्चा करताना, कोणाला संबोधन करताना, कोणाला मार्गदर्शन करताना मी त्याचा उच्चार केलेला आहे. ते 3 मंत्र त्याची आठवण करून दिली गेली मला. तर काय, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. मित्रांनो लक्षात घ्या, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. ज्या व्यक्तीने मला हे ऐकवलेत, आता त्यांनी विचार करावा मी असं का म्हणालो. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहेच आणि मी स्वतःला घडवलं आहे. कसं, आरोग्याबाबत. मित्रांनो त्याचा उल्लेख केला आहे मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये. माझी अवस्था कशी होती, आरोग्याची स्थिती कशी होती, शारीरिक स्थिती कशी होती माझी लहानपणी, त्याचा मी उल्लेख केलेला आहे. मी रडत राहिलो नाही. मला ताप येतो, मला खोकला होतो, मला अमुक होतो तमुक होतो, रडत नाही बसलो. मला एका क्षणाला जेवढे कळलं की आपण हे रडत बसणं चुकीचं आहे, आपण दुसऱ्याकडून ती अपेक्षा करणं चुकीचं आहे की त्यांनी माझ्याबद्दल सहानुभूती दाखवावी, करावी. त्या करण्याचा तिथे यायचेत मला भेटायचे ना लहानपणी लोक, घरी यायचे मला, म्हणजे घरी जेवढे यायचेत तेवढे ते करायचे. ह्याचं कसं होणार, ह्याचं कसं होणार, त्या गोष्टीचा मला तिटकार आला होता, किळस वाटत होता. आणि त्यावेळी मी तो निर्णय घेतला आणि आज मी निरोगी आहे मित्रांनो. आज मी निरोगी आहे. कोणताही औषध घेत नाही, कोणताही सप्लिमेंट घेत नाही. औषध म्हणजे सप्लिमेंट मित्रांनो, काही आवश्यकता नाही पडली मला. अगदी कोरोनामध्ये 3 वेळा मला कोरोना होऊन गेला. एका सुरुवातीला झाला, मी ज्यावेळी मुंबईहून गावाकडे गेलो, कुडाळला पोचलो, त्या दरम्यान मला कोरोना झाला. 1 महिना मी त्याच्याशी झुंजलो, 1 महिना. त्यानंतर 15 दिवस झुंजलो. दुसऱ्यांदा झाला त्यावेळेला. तिसऱ्यांदा झाला त्यावेळी आठवड्याभरात मी कव्हर झालो. कारण माझ्या शरीरामध्ये ती रोगप्रतिकार शक्ती निर्माण झाली होती. आणि कोरोना काय आहे हे मी सुद्धा उमजून चुकलेलो आहे. असो तर मित्र, त्याच्यावरती आता मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. मित्रांनो हे का झालं, तर माझी इच्छाशक्ती. मी रडत नाही बसलो मला कोरोना झाला आहे किंवा मला अमुक आजार झाला आहे, मला तमुक आजार झाला आहे. नाही मित्रांनो, मी त्याच्यावरती मात केला आणि त्यासाठी उपाययोजना केल्या. त्याप्रमाणे मी वागलो. आहाराविहारामध्ये मी काय केलं, परिवर्तन आणलं. मित्रांनो माझं शिल्प मी घडवलं. मी रडत नाही बसलोय. माझ्या छातीत कळ आली, माझा ब्लड प्रेशर वाढला, मला चक्कर येते आहे, मला गरगरते आहे. मित्रांनो 2021मध्ये मी गावाला होतो, कुडाळमध्ये, देवगडमध्ये एका प्रकल्पाच्या निमित्ताने. तिथे मला एकदम ट्रेस आला होता, कामाधंद्याचा ट्रेस आला होता आणि ह्या सर्व कौटुंबिक परिस्थितीचा एकदम ट्रेस आला. तिथे एकांतात होतो आम्ही त्यावेळेला. आणि माझ्या डोळ्यावरती परिणाम झाला, माझ्या मेंदूवरती परिणाम झाला त्याचा. डोळ्यावरती नव्हे, मेंदूवरती. आणि त्या मेंदूवरती परिणाम झाला, तो डोळ्यापर्यंत पोहोचला, माझ्या ओठापर्यंत पोहोचला. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. ओठ थोडासा पॅरेलिस झालं होतं, बोलायला मला अडखळा व्हायचा. आता सुद्धा मी मध्ये मध्ये अडखळतो बोलताना.
असो मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की याचं वक्तृत्व नाही आहे, मित्रांनो वक्तृत्व चांगलं आहे माझं, फक्त हे ओठ कुठे कुठे मध्ये मध्ये दगा देतो मला. असो मित्रांनो, तर मी त्याच्यावरती रडत नाही बसलो. आता माझी नजर गेली, अगदी 10 फुटावरचं दिसायचं बंद झालं होतं. 10 फुटावरचं अगदी वाचायची अवस्था अडचण निर्माण झाली होती. आता मित्रांनो, चष्मा न घेता मी वाचतो. मला कळलं माझ्या डोळ्यावरती प्रॉब्लेम हा मेंदूने झालेला आहे, माझ्या मानसिक स्थितीमुळे झालेला आहे, माझ्या सायकोलॉजीमुळे झालेला आहे. मग मी त्याच्यावरती काम केलं, त्याच्यावरती उपाययोजना केल्या आणि आता मला 90% स्वच्छ दिसते. 90%, अजून 10% त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट आणायचं आहे. असं बरेच वेळेला हे प्रसंग येतात आयुष्यात. असं नाही म्हणत आपण की कधी मी आजारी पडू शकत नाही, पण आजारी पडू नये, त्या स्थितीला आपण जाऊ नये, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदाच उपाययोजना योजायला पाहिजेत. रडत बसून उपयोग नाही मित्रांनो. मी माझ्या मुलीलाही तेच सांगतोय. माझा जो राग आहे ना मुलीबद्दल, राग म्हणता येणार नाही मला. जे त्यांचं म्हणणं आहे, तिला जे मी बोलतो, तिला मी झापतो, तिला मी प्रत्येक वेळी हे करतो, टोचतो, त्याच्या मागचा उद्देश तोच आहे. पहाटे उठ, योगा कर, आसनं कर, स्वतःला निरोगी ठेव आणि विद्यार्थी धर्म पाळ, एवढ्या पुरतंच आहे. बाकीचं ती अगदी प्रामाणिकपणे सर्व करते, सगळं प्रामाणिकपणे करते. फक्त तीच स्वतःबद्दल जी तिची हे आहे तिथे ती कमी पडते. असो मित्रांनो, आणि हेच मला सांगायचं आहे माझ्या पुढच्या पिढीलाही सांगायचं आहे मित्रांनो. आणि या पुढच्या पिढीसाठीच बनवतो असं म्हणा हा व्हिडिओ. तुम्ही तुमचं भविष्य तुम्ही घडवू शकता. आयुष्यात चढ उतार येतात, आयुष्यात अडचणी येतात, आपल्या आयुष्यात अडचणी येतात, चढ उतार येतात, सर्व गोष्टी येतात सगळ्या प्रकारे, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक. त्या वेळेला जर आपण त्याचा बाऊ बनवला, एक्सक्यूज म्हणून जर हे केलं, तर आपण आयुष्यात कधी पुढे येऊ शकत नाही. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मित्रांनो, आता दुसरा प्रश्न, झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी. मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये जे काय चांगलं वाईट घडलं, चांगलं आणि वाईट त्याला जबाबदार मीच आहे. आणि मी ह्याचा वक्तव्य, माझा ह्या गोष्टीचं वक्तव्य मी माझ्या बऱ्याच व्हिडिओंमधून मी केलेलं आहे, प्रत्येक वेळी केलेलं आहे. सनातनी वास्तववरती ते मी मान्य केलेलं आहे बऱ्याच वेळेला, जग जाहीर केलेलं आहे. आज मी जग जाहीर करतोय परत. माझ्या काय जीवनात, माझ्या आयुष्यात ज्या काय घटना घडल्या आहेत, कशाही प्रकारच्या असो, त्या सर्व गोष्टीला मी स्वतः जबाबदार आहे. कारण त्यावेळी घेतलेले निर्णय त्याला जबाबदार आहेत. आणि हे निर्णय मी घेतलेले आहेत मित्र, हे निर्णय मी घेतले आहेत. मग मी दुसऱ्याला कसा दोषी ठरवू? मी दुसऱ्याला दोषी ठरवलेलंच नाही आहे. मी फक्त त्यावेळीची परिस्थिती सांगितली की त्यावेळी जी साथ हवी होती, ती जर साथ मिळाली असती मला, तर माझं ते नुकसान झालं नसतं. मित्रांनो, आता हा विषय कसा निर्माण झाला? माझ्या व्यवसायाचा. मी जो एक प्रकल्प राबवले, 2 प्रकल्प माझ्या हातात होते त्या काळात. एक पाम बीचचा प्रकल्प 61 एकर 20 गुंठ्याचा, ती मिल्कियत माझी आहे, त्याचा मालक मी आहे. म्हणजे 50% माझा दुसरा एक मालक आहे, तो गेला 2019 या जगातून. आणि त्याच्यामुळेच आता अडचण निर्माण झालेली आहे. तो गेल्यामुळे त्याच्या पत्नीला मी शोधू शकत नाही आहे, ती मिळत नाही आहे, आणि ती त्याची नॉमिनी आहे. आणि आता ती वेळसुद्धा नाही, मला घाईसुद्धा गडबड करायची नाही त्या विषयावरती. तो विषय तेवढा घाई गडबडीचा नाही माझ्यासाठी आहे, म्हणून मी त्याच्यावरती जास्त लक्ष टाकलेलं नाही आहे, त्या माझ्या प्रकल्पावरती, त्या विषयावरती. माझं लक्ष कुठे आता? तर माझा बोरिवलीचा प्रोजेक्ट. त्या बोरिवलीच्या प्रोजेक्टसाठी आता मी सर्वस्व पणाला लावलेला आहे मित्रांनो. तो प्रोजेक्ट, हे जो माझा मी पाम बीचचा विषय सांगतोय, तो 2000चा आहे, 2000चा आहे माझा. आणि हा माझा बोरिवलीचा प्रोजेक्ट आहे, हा 2014 पासूनचा आहे, 13-14 पासून, म्हणजे 12 पासूनच, सॉरी 2009-10 पासून मी सुरुवात केली होती त्या विषयाला ॲक्च्युली. आणि तो राबवायला कधी घेतला? तर 2013-14 पासून. पण सुरुवात त्याची मी
2008-9मध्ये सुरुवात केली होती मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्या माझ्या प्रकल्पाकडे, त्या माझ्या व्यवसायाकडे मला पूर्ण लक्ष देता आलं नाही. कारण प्रश्न कुठे उपस्थित झाला, प्रकल्प करायचा की माझं वैवाहिक जीवन किंवा माझा कौटुंबिक जीवन. फक्त वैवाहिक नव्हे मित्रांनो, कौटुंबिक जीवनसुद्धा, म्हणजे माझ्या पत्नीबद्दलच नव्हे तर माझ्या इतर कुटुंबातील सदस्यांबद्दलसुद्धा मला तेवढा प्रश्न निर्माण झाला होता. कारण तशा घटना घडत गेल्या होत्या. मग काय सांभाळायचं नक्की? कुटुंबाला सांभाळायचं, त्या परिवाराला सांभाळायचं की ते प्रकल्पाला मी लक्ष द्यायचं? मित्रांनो, लक्षात घ्या, माझ्या मुलीचाही मला विचार करायचा आहे. कारण ती तेवढी बाल्यावस्थेत होती, तेवढी बोध नव्हती, अबोध होती. सर्वात मोठा प्रश्न माझा तो होता, माझ्या मुलीचा अबोधपणा. तोही माझ्यासमोर महत्त्वाचा विषय होता. तिच्यावरती संस्कार, तिलाही मार्गदर्शन करायचं होतं. त्या परिस्थितीमध्ये मी प्रकल्प नाही निवडला, तो माझा प्रोजेक्ट, माझा व्यवसाय नाही निवडला. मग मी काय विचार केला, त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं मी. आणि काय निवडलं तर माझा कुटुंब, माझा परिवार, माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्यांना मी निवडलं. मग ते माझ्या मुलीपर्यंत, कारण माझी आईसुद्धा त्यावेळेला होती 2008-9मध्ये. नंतर एक एक प्रसंग येत गेले, एक एक घडामोडी घडत गेल्या मित्रांनो. आणि माझं दुर्लक्ष होत गेलं माझ्या त्या प्रकल्पावरून. त्याच्यातसुद्धा माझा एक पार्टनर आहे. मी त्या पार्टनरला माझा सपोर्ट करत होतो, डायरेक्ट इनडायरेक्टली. पण मी पूर्णपणे लक्ष न टाकल्यामुळे काय झाली, त्या प्रकल्पाची माती झाली. मित्रांनो, लक्षात घ्या, त्याला जबाबदार मी आहे. कारण निर्णय त्यावेळी मला काय घ्यायचा होता तो मी घेतलेला आहे. काय चॉईस करायचं हे मी चॉईस केलेलं आहे. माझ्या कुटुंबाला, माझ्या परिवाराला मी पहिलं महत्त्व दिलं, त्याला अग्रक्रमांक दिला. कारण का, प्रकल्प आज आहे, उद्यासुद्धा करू शकेन. उद्या जरी नसला तरी, पैसे आज आहेत, उद्या नसतील, परवा येतीलसुद्धा. पैसा कमवणे हा माझ्यासाठी महत्त्वाचा विषय नव्हता. पैसा हा भिकारीसुद्धा कमवतो. पैसा हा भिकारीसुद्धा कमवतो. पैसा हा एखादी वेश्यासुद्धा कमवते, शरीर विक्री करून. पैसा चोर उचकासुद्धा कमवतो. मित्रांनो, लक्षात घ्या. पण तो कशा प्रकारे कमवला, कोणत्या मार्गाने कमवला, कोणत्या उद्देशाने कमवला, काय मिळवलं ते कमवताना, काय गमवलं हे सुद्धा महत्त्वाचं असते. मला ते जे गमवायचं नव्हतं, काय गमवायचं नव्हतं इथे, तर माझ्या कुटुंबाला गमवायचं नव्हतं, माझ्या परिवाराला मला गमवायचं नव्हतं. म्हणून मी लक्ष कुठे टाकला, माझ्या परिवाराकडे, माझ्या कुटुंबाकडे, माझ्या आईपासून माझ्या मुलीपर्यंत. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हे निर्णय माझे होते. त्यामुळे मी त्या प्रकल्पाची जी माताहात झाली, माती झाली, काय झालं, त्याला पूर्ण जबाबदार मी स्वतः आहे. मी कोणावरती ब्लेम केलेलं नाही. मित्रांनो, लक्षात राखा. म्हणून मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. माझं शिल्प घडवतोय मी. ते प्रकल्प आता मी पुढे पूर्ण करेन, मी स्वतः करेन किंवा ते करवून आणेन, घडवून आणेन. कोणत्याही मार्गाने, कोणत्याही परिस्थितीने ते घडवून आणेन. आता ती येणारी वेळ आज नाही मी ठरवू शकत ती, कारण तो करायचा आहे दिवाळीच्या आसपास, दिवाळीनंतर. कारण आता पावसाळा आहे, तर कामाला सुरुवात केली आहे गेल्या वर्षापासून मी. पण ॲक्च्युअल जे कामाला सुरुवात करायची आहे ती दिवाळीनंतर मी करणार. त्याला काही कारण आहेत. कारण मी माझ्या पार्टनरलासुद्धा संधी दिलेली आहे. कारण तोसुद्धा माझा कोणतरी लागतो. तोसुद्धा माझा जीवश्य कंठस्य आहे, मित्रच आहे तो माझा. त्यांनाही मी संधी दिलेली आहे. मित्रांनो, फक्त माझी मुलगीच, जिला मी जन्म दिला आहे म्हणून ती माझी मुलगीच माझी जवळची आहे असं मी कधीच समजलो नाही. मग तो कोणी असो, ज्यांना मी ते नातं दिलेलं आहे ते नातं मी निभवलं आहे आणि आजही निभवतो आहे. त्यांना मी शेवटचा इशारा दिलेला आहे. माझ्या त्या पार्टनरला त्यांना मी सावध केलेलं आहे की बाबा बघा, आता निर्णय घ्या. त्या प्रकल्पामध्ये ज्यावेळी आम्ही पार्टनरशिपमध्ये मी गेलो त्यांच्यासोबत, त्यावेळी 30% मी होतो आणि 70% ते होते. असो मित्रांनो, त्याच्यावरती आता मी जास्त खुलासेवर जात नाही. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक. मित्रांनो, लक्षात घ्या, जे काय घडवतोय, जे काय घडते आहे त्याला सर्वस्वी जबाबदार मीच आहे.
झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी. मीच आहे. जे काय घडलं, जे काय नुकसान झालं आर्थिक, शारीरिक, मानसिक, हे माझ्यामुळे घडलं. जे माझी नजर कमी झाली होती, माझा हा ओठ पॅरेलिस झाला, त्याला कारण मीच होतो. कारण मी ट्रेस आणला ना. त्यावेळी कोणाला काय फरक पडली होती का? कोणाला कळलं का त्यावेळेला? जे विचार आणलेत मी माझ्या प्रकल्पासंदर्भात, माझ्या कामधंद्यासंदर्भात आणि माझ्या संदर्भात, त्यावेळी जे काय मी विचार करत होतो त्या काही काळात, काही दिवसात, त्याचे जे परिणाम मी भोगलेत, त्यावेळी त्या प्रकल्पग्रस्तांना किंवा माझ्या पार्टनरला किंवा माझ्या कुटुंबियांना त्याची काही जाणीव नव्हती. ते होतेत ना, झोपत होतेत, उठत होतेत, खात होतेत, पित होते, सगळं चालू होतं. हा माझा मूर्खपणा होता. हा माझा मूर्खपणा होता. आणि त्या मूर्खपणामुळे ती गोष्ट, ती वेळ माझ्यावरती आली होती. मित्रांनो, लक्षात आलं का? मी बाऊ नाही केलं, ना पूर्वी केलं, ना आज करतोय. शिक्षणाच्या बाबतीत मी माझ्या भावी पिढीला सांगतोय, शिक्षणाच्या बाबतीत माझ्या केलं त्याचा उल्लेख मी त्या व्हिडिओमध्ये. पण आता मी हा व्हिडिओमध्ये मुद्दाम करतोय. शिक्षणाच्या बाबतीत मी सर्वस्व पणाला लावलं. माझ्या जन्मकुंडलीप्रमाणे माझ्याकडे माझं शिक्षण नव्हतं, मी उच्च शिक्षित होऊ शकत नव्हतो, असं जन्मकुंडलीमध्ये होतं. आणि मित्रांनो, हे सत्य आहे. ज्योतिषशास्त्र हे सत्य आहे, कारण ते विज्ञान आहे. ग्रह तारे, त्याच्यावरती मी ज्योतिष शास्त्रावरती मी माझं हे केलेलं आहे, विचार मांडलेले आहेत सनातनी चॅनलवरती, सनातनी वास्तव या चॅनलवरती. तुम्हाला जर ते समजून घ्यायचं असेल तर जाऊन तुम्ही त्या चॅनलवरती ते व्हिडिओ बघू शकता. त्या चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलेली आहे. सनातन हे ह्याच्यामागे काय विज्ञान आहे ते सांगण्यासाठी. असो मित्रांनो, तर त्यावेळीसुद्धा मी थांबलो नाही. माझे वडील म्हणायचेत, हे त्यांची चुकी नाही आहे. त्यांना जेवढं ज्ञान होतं, जेवढी माहिती होती, जेवढं ते मला ओळखत होते, आणि माझी आरोग्याची स्थिती तशी होती, आरोग्याची परिस्थिती तशी होती, शारीरिक अवस्थाच माझी तशी होती. त्यामुळे माझ्या वडिलांना मी चूक म्हणणार नाही. त्यांनी जे निर्णय घेतले, त्यांनी जो माझ्याबद्दल विचार केला, तो त्या काळात, त्या वेळात, काळ, वेळ, परिस्थितीनुसार तो योग्यच होता. पण ते बदलायचं आहे, ते बदलायचं आहे, तर ते माझ्या हातात होतं. आणि ते मी बदललं, त्याच्यात परिवर्तन मी आणला. त्या काळ, वेळ, परिस्थितीमध्ये मी राहिलो नाही, त्या प्रवाहाच्या विरोधात मी लढलो आणि 5 डिप्लोमा अर्जित केले. एक डिप्लोमा मला पूर्ण करता आला नाही, तो म्हणजे आर्किटेक्चरचा. पण ज्ञान मिळवलं आहे मी. 100% माझ्याकडे ज्ञान आहे आर्किटेक्चरचं. कुठलाही आर्किटेक्चर माझ्यासमोर येऊन बसावा आणि माझ्याशी त्यांनी त्या विषयाबद्दल शास्त्रार्थ करावा. मी छाती टोकपणे सांगू शकतो तो कुठे बरोबर आणि कुठे चूक आहे. माझीही कमजोरी तो दाखवू शकतो. असं म्हणत नाही की मी सर्वज्ञानी आहे, मी सुद्धा कुठेतरी कमी पडू शकतो. असो मित्रांनो, तर हा विषय आहे. मी माझं शिल्प घडवलं, मी माझं शिल्प घडवलं. आणि मीच माझा कोण आहे, मित्र आहे किंवा शत्रू आहे. मी जर तिथे राहिलो असतो, हां बाबा म्हणतात तेच बरोबर आहे, अरे रे चकचक करत, अरे रे चकचक करत, तर मी तसाच राहिलो असतो. तर मी माझा दुश्मन झालो असतो, माझा मित्र झालो नसतो. पण मी माझा मित्र बनलो मित्रांनो. आणि त्या नकारात्मक परिस्थितीमध्ये मी काय झालं, शिक्षण मिळवलं. आणि त्याचा अभिमान माझ्या वडिलांनाही ज्यावेळी ते कळलं, एका लग्न जुळवण्याच्या प्रसंगामध्ये, त्यावेळी त्यांनी जी मला घट्ट मिठी मारली, ती मिठी मला आजही आठवते. वेंगुर्ल्यामधली गोष्ट आहे, त्याचा उल्लेख मी केला आहे माझ्या पाठच्या ह्याच्यामध्ये. असो मित्रांनो, जास्त त्याच्यावर डिटेलमध्ये जात नाही. मग काय झालं, तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. मित्रांनो, आता माझ्याकडे आहे कुठे कधी वागायचं, कुठे काय विचार करायचा, कुठे काय बोलायचं, किती थांबायचं, हे माझ्याकडे आहे. मी जर त्या चुका करत गेलो असतो कुठेतरी, मी लगेच त्याला प्रतिक्रिया देत बसलो असतो, तर मी माझं नुकसान करून घेतलं असतं. आज जे मार्केटमध्ये माझे कुटुंब सोडून
जर विषय केला ना मी, तर आज माझ्या मार्केटमध्ये, बाजारामध्ये, नातेसंबंधांमध्ये मला इज्जत आहे. कारण मी काही नाही केलं, कुठे चुका करण्यासाठी मला संधी दिली नाही मी. कळलं का? तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. मित्रांनो, आता सुद्धा मी चूक नाही केली होती. मी सार्वजनिक विषय केलाच नव्हता. मी अवघ्या 4-5 जणांपर्यंत विषय पोहोचवला होता. म्हणजे मी निर्णय चुकीचा घेतला का? नाही मित्रांनो. तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, मी एक गोष्ट सांगतोय आवर्जून, विद्यार्थ्यांना सांगतोय की तुमचा धर्म कुठला आहे? आज विद्यार्थी धर्म आहे. जर तुम्ही शिकत असाल तर विद्यार्थी धर्म आहे, आणि शिकत नसला तरी तुम्ही विद्यार्थी आहात. मित्रांनो, लक्षात घ्या. शिकत जरी नसलात, लक्षात घ्या, कॉलेजामध्ये, महाविद्यालयामध्ये किंवा कुठल्या शाळेमध्ये जर तुम्ही जात नसलात, तुमचं शिक्षण पूर्ण झालं असेल, तरीसुद्धा तुम्ही विद्यार्थीच बनून राहा. आणि जर तुम्ही विद्यार्थी बनून राहिलात तरच तुम्हाला सत्य आणि असत्याचा, वास्तव आणि अवास्तवाचा अर्थ कळेल, आणि तुम्ही स्वतःला घडवू शकता. विद्यार्थी धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. कारण का? ज्ञानार्जन. ही कळकळीची विनंती आहे मला, त्या प्रत्येक व्यक्तीला ही कळकळीची विनंती आहे, जो विद्यार्थी स्वतःला समजतो. असो मित्रांनो, आता इथे मला सांगा, बोलाची कडी आणि बोलाचा भात. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. मी कोरडे पाषाण नाही आहे मित्रांनो, आणि मी ते सिद्ध केलं तुमच्यासमोर आज. तरीसुद्धा मी कुठेतरी कमी पडत असेल तर तुम्ही माझ्यावरती बोट ठेवू शकता. असं नाही म्हणत मी अगदी सर्वज्ञानी आहे, मला सगळी अक्कल आलेली आहे. कळलं का? मी असं म्हणत नाही. तुम्ही दाखवू शकता, माझ्यावर बोट ठेवू शकता, पण ते विचारपूर्वक ठेवा. ते पडताळून पहा की हे बोट ठेवतोय मी, ते खरोखर योग्य आहे का? ठेवायचं म्हणून ठेवू नका. तुमच्या सद्विवेक बुद्धीचा विचार करा, आणि मग बोट ठेवा. मित्रांनो, लक्षात आलं का? याचा पुढचा भाग मी पुढच्या भागात बनवेन, पुढच्या व्हिडिओमध्ये बनवेन, कारण व्हिडिओचा विस्तार होतोय. बोलायचं तरी काय? मी आणि माझा संघर्ष. बोलायचं तरी काय? या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.